हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज काय माहिती, बहुतेक पूजा दिसते मंदिरात, बुद्धविहारमध्ये. तर इतकी काल बेकार अवस्था झाली, प्रमाणाच्या बाहेर. बघा तुम्ही हेडव, आजचा हेडव तोच आहे. तर म्हणलं चला अजून एक हेडव आपण दुसरा टाकावं म्हणलं. तर हो का, आई पण लय घाबरली होती. मसाल्याला केले तिनं, मी ती आबडदोबड भाजली आणि मोहरी आबडदोबड भाजली तिनं. तर चला तुम्हाला लोणचं पण दाखवते. दिसलं का? असं पण बघा, बेऱ्यात घातले. तर हो का, बानूला घेऊन आईला पळायला आलं नाही, काय नाही, लय डोक्याला टेन्शन आलं. कामावर होती मी. तर भावा बहिणीनं, तुम्ही मला सांगा, कामाला नाही गेलं तर खायचं काय? पोरीचं दुधाचं हे करायचं काय? मला पण वाटतं नको एक दिवस सुट्टी घ्यावा, घरी बसावा, असं मला पण वाटते माझ्या जीवाला. पण इलाज नाही, पुढचं तर इग्न दिसत असेल तर त्या व्यक्तीला कामाला जाणं गरजेचंच आहे. हां, राहिला प्रश्न. तर काल इतकी म्हणजे लय जणांची नुकसानी झाली, पण एवढी आमच्या इतकी कुणाची नाही झाली. झाल्या नुकसाने भरपूर जणांच्या, कुणाची झाडं पडली, कुणाचं पत्र उडून गेलं. पत्र म्हणजे पुढचं शेड उडून गेलं, म्हणजे नाही का घरापुढे शेड टाकलेली ते उडून गेलं. पण आमची इतका अवस्था कुणाची नाही झाली, कारण त्यांना थोडंसं बसायला जागा तरी आहे. आम्हाला काहीच नाही ना, नाही घरबिशा नाही. याच्यावरलं पण पत्र ही उडून गेलं, सगळा राडाच. म्हणजे वरी झाड पडलं नाही पत्र्यावर, मग ते पत्र आज्यातच खाली बसलं. परत इटा काढल्या, परत पत्र टाकलं, परत हाय असं केलं. पाऊस तर एक टिपका नाही, पण वारं इतकं प्रमाणाच्या बाहेर. आणि वारं गेल्यावर थोडा पाऊस येतोय. मी काय म्हणते, पाऊस आला ना तरी पण चालेल, पण शांत मस्त, कुणाच्याच नको लुस्कन आहे. हा, पण राहिला प्रश्न बानूचा, तर बानूला घेऊन पळायला मला पण आता बानू म्हणजे नाही का, बानूचं वय तेवढं नाही की लहान की बानूला घेऊन आम्ही पळावं. तर बानू पूर्ण 9-10 वर्षाची होत आली. मग तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या पोरीला घेऊन आपल्याला पळायला येईल का? मला येईना तर आईला येईल का? तरी पण तिनं खाटाखाली बानूला टाकलं आणि तिनं पण बसली बानूला ओटीत घेऊन. तर खाटाच्या मुळे काय भीती एवढी वाटली नाही, पण ती ज्या कोपटात खाट होता ती कोपट पण परत ढासळलं. म्हणजे त्याला सपोर्टच नाही कसल्या, कोपट सुद्धा ठिकाणा आणि घर सुद्धा ठिकाणा. मग तुम्ही विचार करा की वारं कसलं असेल, इतकं डेंजर वारं. अरे बापरे, इथलं माणूस दिसत नव्हतं जवळचं, इतका धुळा आणि इतकी झाडं लवत होती. तर शेवगाचं फटं सगळं घरावर पडलं. शेवगाचं फटं तर तुम्ही बघितलं, लय मोठं आहे. तर त्यामुळं पत्र्यावर काही एवढं बोजा नाही, त्यामुळं ते पत्र त्याच्यावर झाड पडल्यामुळं ते पत्र खाली बसलं. म्हणून हे काही फुटलं नाही, ते आल्लातच खाली बसलं. उडून गेलं तर ते पड्याल्या घरावरलं गेलं उडून, परत त्याच्यावर टाकलं. आता काय करणार, एवढा मोठा पसारा आहे, देवधर्म आहेत, उघडं तर ठेवू शकत नाही. अजून जाऊ द्या उडून, अजून आपण झाकू. मग काय आता इलाज नाही, त्याच्या पुढे मी काहीच करू शकत नाही. काय म्हणजे काहीच करू शकत नाही. तर बघू, माझं चाललंय नियोजन. जमलं तर आपण शेड बघू, मारू तुम्हाला कळलंच. तर लवकरच तुम्हाला दिसल आडूसा केलेला, कारण आडूशाची बानूला लय गरज आहे. बानूसाठी गरज आहे, आमच्यासाठी नाही. आम्ही कुठं पळू शकतोय, पण बानूला घेऊन नाही पळू शकत. एवढं मला हे वाटलं ना, मला असं वाटायचं मला हार्ट अटॅक येतोय का काय, एवढं टेन्शन आलं तर मला. आता पण बघू, मिडी हे आणतो काढून फार्मात जाऊन, आणि कोपाटाच करते चांगलं आडूसा. कारण
3 महिने पाऊस आहे, आताशी कुठं सुरुवात आहे, आताशी तर कुठं रंग दाखवायला लागलाय, अजून लय बाकी आहे. तर बाय सगळ्यांना हेच सांगायचं होतं. आणि मला पण लय लागलंय, आता कसं दाखवू तुम्हाला? माणसानं लागली का बाई दाखवायला, तर पायाला लागलंय, मी नाही दाखवू शकत. बघा दिसलं का? काळं निळं झालंय पूर्ण, पाय सुजलाय पण. आणि कानाला पण लय लागलंय, बघा तुम्ही, कानाला पण लय लागलंय, सुजलाय पूर्णपैकी कान, हातच लावू दे नाही. असं फट काढताना ते असा ढोसलाच लागला. पण भाऊ वहिनी ही सगळी आपली धावली, कारण बाणूशी सगळ्यांनाच माया आहे, तुम्हाला पण माया आहे, तर काळजी करू नका. बाणू हा व्यवस्थित. बघू, मी आता मेडी आणायला जाणारच आहे. बनवू आपण चांगलाच निवारा, निदान ते उडून तर नाही गेलं पाहिजे. कागद एक आणते, कागद बी आणते आणि मेडी पण आणते. चांगलं तुंबाच आपण पोपाट करू म्हणजे करणार आहे मी. तर बाय सगळ्यांना.